या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या सुरुवात काही वेळेतच सुरुवात होणार आहे। त्या निमित्ताने आपल्यासोबत काही पदाधिकारी जोडले आहेत। जाणून घेऊया त्यांच्या आज काय नियोजन आहे, कशा पद्धतीने मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे। सर, आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे, काय आहे माहिती? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरमध्ये EVMच्या संदर्भामध्ये आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या संदर्भामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आदरणीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर जाहीर केलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 6 नंतर 76 लाख मतदान झालं। या आकड्याची विसंगती आम्हाला बघायला मिळते। आम्ही आमच्या स्तरावरती बाळासाहेबांनी आकडे गोळा केले की नेमकं कितपत मतदान 6 नंतर झालेलं आहे। ते 76 लाख मतदान जे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे, त्याचबरोबर जी झालेली टक्केवारी, होणारं मतदान, याच्यामध्ये प्रचंड विसंगती आढळून येते। EVMच्या माध्यमातून केलेला घोटाळा आहे अशी आमची धारणा या ठिकाणी आहे। त्यामुळं आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील आणि भविष्यातल्या विधानसभा लोकसभेच्या असतील, या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाले पाहिजेत, ही आग्रही मागणी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून करतोय। त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचा जो निधी जो आहे की जो लाडक्या बहिणीसारख्या योजनेसाठी वळवला गेलेला आहे, असा निधी जर वेगवेगळ्या विभागाचा जर वळवला गेला तर मग त्या विभागानं काय काम करायचं आणि सामान्य लोकांच्या समस्या विकास कशा पद्धतीनं साधायचा, म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी ही पण राहिलेली आहे की जो सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे, अशा प्रकारचा निधी वळवता येऊ नये, म्हणून त्यासाठी कायदा महाराष्ट्र शासनानं करावा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी किंवा SC STचा जो निधी आहे 21%, तो SC STसाठी राखीव राहावा, तो इतरत्र वळवता येऊ नये असा कायदा निर्माण करण्यात यावा। त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या निधी संदर्भामध्ये शासनानं श्वेतपत्रिका काढावी की जेणेकरून नेमकं आत्तापर्यंत या निधीच्या बाबतीमध्ये काय झालं हेच महाराष्ट्राला कळालं पाहिजे। अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेऊन आज आदरणीय सुजातदादांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतोय। अगदी 5च मिनिटांमध्ये सुजातदादांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि भव्य अशा मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होते। प्रचंड प्रतिसाद संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामधून आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आमच्या मागण्या सुजातदादांच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या दरबारी ठेवत आहे। येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी युती करणार आहे की एकला चलोचा नारा देणार आहे? आम्ही गेल्या साधारणपणे विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रचंड प्रमाणामध्ये केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रशिक्षण शिबिरं असतील, कार्यकारिणींच्या बैठकी असतील, उमेदवारांची चाचपणी असेल। आमच्या लेवलवरती आज निवडणुकीची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। उद्या जरी निवडणुकीची अधिसूचना निघाली तरी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला तयार आहे। परंतु आदरणीय बाळासाहेबांच्या आदेशाने समविचारी पक्षांच्याकडून जर योग्य प्रस्ताव आला तर आम्ही आघाडी करून त्यांच्याबरोबर निवडणूक लढवू शकतो, नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तयार आहोत। थँक्यू। जो विधानसभेमध्ये वाढीव मतदार झाले होते त्यांच्या विरोधात आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीची जे निवडणूक आहे त्यावर बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर समपक्षाने जर आम्हाला घेतलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही एकला चलोचा नारा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेला आहे।